खासदारांची आज दिल्लीतल्या संसद भवनामध्ये कार्यशाळा पार पडणार आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात या कार्यशाळेचं आयोजन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चासत्रात शेवटच्या सत्रात संबोधित करणार आहेत। तर बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या 300 फूट टॉवरवरती चढून युवकांना शोले स्टाईल आंदोलन केलं। राजू भीमराव या तरुणाची शेतजमीन येळगाव धरणामध्ये गेलेली आहे, तर उर्वरित जमिनीवरती नगरपालिकेनं सुशोभीकरणाचं काम सुरू केलंय। या कामाला विरोध करत जमीन मिळवून देण्याची मागणी या तरुणाने केली आहे। पंढरपूरमध्ये म्हसवड माळशिरस मार्गावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली आहे। तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी आहे। नागपुरात काही दिवसांपूर्वी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे कार्यकर्ते भिडले होते। मात्र दोन्ही आमदार गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात काल एकाच मंचावरती बघायला मिळाले। दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांशी संवाद साधला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। चंद्रग्रहणामुळे जळगाव शहरातील पुरातन राम मंदिर, चिमुकले राम मंदिर, शनी मंदिरासोबतच विविध मंदिरे आज दर्शनासाठी काल बंद होती। ग्रहण समाप्तीनंतर महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तासांपेक्षाही जास्त वेळ चालली। गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी 28 तासांचा वेळ लागला होता, तर रेकॉर्ड यंदा मोडीत काढण्यात आला। यंदा मिरवणूक कमी वेळात पूर्ण करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले। जळगावच्या कासुदा इथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महादेव मंदिर परिसरात संत श्री अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सप्ताहाचं यंदाचं 72वं वर्ष असून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। 234व्या जयंतीनिमित्तानं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। हिंगोलीमध्ये बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यानिमित्तानं शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला। अकोल्यात एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चाकूचा धाक दाखवत तौहीद वैद्य या नराधमानं हे कृत्य केलं। या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। या बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।